नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण खारे शेंगदाणे तयार करूया. या शेंगदाण्यांना मसाला शेंगदाणे सुद्धा म्हणतात. 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतले आहेत. यामध्ये 1 वाटीभर बेसन पीठ घालून घेते. आता 5 ते 6 मोठे चमचे तिखट घालते. तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता 2 चमचे मीठ घातले आहे. मिठाचे प्रमाण चवीप्रमाणे घालू शकता. 1 चमचा आमचूर पावडर घातली आहे. हे सगळे साहित्य एकसारखे मिसळून घेऊया. आता यामध्ये अगदी थोडे थोडे पाणी घालून चांगले मिसळून घेऊया. हा मसाला सगळ्या शेंगदाण्यांना लागायला हवा. हे शेंगदाणे 5 मिनिटे झाकून ठेवूया. गॅसवर तेल तापायला ठेवलं होतं. कडकडीत तेलामध्ये हे शेंगदाणे याप्रमाणे अलगद सोडायचे आहेत. आपल्या हातात हे मसाला शेंगदाणे थोडेसे घेऊन एक-एकच असे तेलात सोडायचे आहेत. यामुळे हे शेंगदाणे एकमेकांना चिकटत नाहीत. हे शेंगदाणे चांगले तळल्यावर आपण बाजूला काढूया. हे बघा, मी पुन्हा एकदा दाखवते. हातामध्ये अगदी थोडे थोडे शेंगदाणे घेऊन याप्रमाणे तेलात अलगद सोडूया. या पद्धतीप्रमाणे मी सगळे शेंगदाणे तळून घेतले आहेत. आता आपण मसाला तयार करूया. एका वाटीत 2 चमचे चाट मसाला, 1 ते 2 चमचे तिखट आणि थोडेसे मीठ घालून चांगले मिसळून घेऊया. तळलेले शेंगदाणे या चाळणीमध्ये काढून घेते. आता हा मसाला यावर घालूया. तळणीतले 2 चमचे कडकडीत तेल यावर घातलं आहे. यामुळे हा मसाला या शेंगदाण्यांना चांगला बसेल. आता याप्रमाणे चांगला सरमिसळ करूया. हे शेंगदाणे गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा. हे खारे शेंगदाणे गरम असताना थोडेसे मऊ वाटतील, पण गार झाल्यावर चांगले कुरकुरीत तयार होतात. आता हे खारे शेंगदाणे तयार आहेत. लहानशा भुकेसाठी किंवा चहा कॉफीसोबत घेण्यासाठी तुम्ही हे खारे शेंगदाणे तयार करू शकता. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या.